सुप्रियाताईंच्या विरोधात ज्या शब्दांचा उपयोग अब्दुल सत्तार यांनी करून आपला खालचा स्तर जाहीर केलेला आहे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातल्या एका संसदेत काम करणाऱ्या महिलेचा अशा पद्धतीने उद्धार करणे हे सर्वच महाराष्ट्रभर आज त्याचा निषेध सर्व लोक सर्व स्तरातील अनेक पक्षातील व्यक्त करत आहेत। आज अशा व्यक्तीने मंत्रिमंडळातून त्यांना बरखास्त करावं, बडतर्फ करावं ही मागणी करण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सगळे या ठिकाणी राज्यपाल महोदयांना भेटलो आणि त्यामध्ये माननीय दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, आमच्या मुंबई महापालिकेच्या गटनेत्या राखीताई जाधव आहेत, आदिती नलवडे असतील, नरेंद्र राणे असतील आणि आमचे सगळे पदाधिकारी, आम्ही सगळ्यांनी राज्यपालांना ही विनंती केली की आपण या अशा पद्धतीनं भाषा बोलणाऱ्या, आणि ही एक पहिलीच घटना नाही, यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाच्या ऐवजी दारू पिता का हाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। अनेक वेळा त्यांनी अशी वारंवार चुका केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या व्यक्तीने काही मर्यादा सांभाळायच्या असतात, त्या मर्यादांचं वारंवार उल्लंघन हे सदरचे मंत्री करतायत आणि म्हणून त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी आम्ही आज राज्यपालांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। एवढे सगळे गंभीर वक्तव्य करून देखील शिंदे सरकार त्यांना पाठीशी का घालते किंवा त्यांच्याबाबत कितीही वक्तव्य का केलं? खरं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे। महाराष्ट्रात अशा पद्धतीनं भाषा वापरण्याची पद्धतच नाही आहे। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे। आपण नेहमीच कितीही एकमेकाचे विरोधक असलो तरी भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळलेली आहे। आरे तुरे देखील एकमेकाला बोलवणे हे आपण निषिद्ध मानलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देण्याचं काम जर या ठिकाणी होत असेल आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने अशी भाषा वापरली असेल तर मला वाटतं, आणि वारंवार वापरली गेली असेल, आणि एका महिलेचा लोकसभेत काम करणाऱ्या, धडाडीने काम करणाऱ्या आमच्या सुप्रियाताई सुळेंचा असा उल्लेख केला असेल तर मला वाटतं ही आता हद्द झाली। त्यामुळे त्यांना बडतर्फ करावी ही मागणी आहे। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना बडतर्फ करेपर्यंत याची मागणी लावून धरेल। छोटे मोठे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, काल थेट अब्दुल सत्तारांचा शासकीय बंगला फोडण्यापर्यंत राष्ट्रवादीची आक्रमकता आहे, पण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार साधं ट्विटवरनं निषेध करत नाही आहेत, कुठे निवेदन येत नाही त्यांचं, कुठे ते बाईट देत नाही, प्रतिक्रिया देत नाही आहेत, काय नेमकं कारण आहे? नाही, असं आहे की अजित पवार, मी त्या दिवशी सांगितलं, त्यांच्या आजोळच्या एक कौटुंबिक कार्यक्रमाला गेलेले आहेत। ते शुक्रवारी जाणार होते, त्या दिवशी त्यांनी मला सांगितलेलं होतं, त्याप्रमाणे ते गेलेले आहेत। ते आल्यावर तुम्हाला भेटल्यावर त्याबद्दल योग्य ती कदाचित ते कारण असं आहे की पाटील साहेब, इतर विषयांवर त्यांचं ट्विट येतात। तर गुरु नानक जयंतीच्या संदर्भात 2 तासापूर्वी ट्विट आलेलं आहे, काल त्यांनी EWS वर ट्विट केलेलं आहे, लटकेंच्या विजयानंतर ट्विट केलेलं आहे, पण सुप्रियाताई यांच्या सारख्या घटनेवर त्यांचं ट्विट येत नाही। असं आहे कारण चर्चा सुरू नाही, असं आहे की सुप्रियाताई या त्यांच्या भगिनी आहेत। शेवटी कुटुंबातल्या व्यक्तीच्या बाबतीत अशा पद्धतीने भाषा वापरल्यावर त्याचा सर्वच कुटुंबाला नाराजी असणारच घरात, कुटुंबात, म्हणजे अशा पद्धतीने शब्द वापरले जातात। त्यामुळं त्यांनी व्यक्तिगत अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून या बाबतीत कोणतेही भाष्य करण्याची गरज नाही। पक्ष म्हणून पक्षाचा अध्यक्ष आणि पक्षाचे आम्ही प्रमुख कार्यकर्ते आणि नेते सर्व मिळून ही भूमिका मांडतोय। त्यात अजित पवारांची भूमिका आलेलीच आहे, पण अजित पवार स्वतःच्या बहिणीला कुणीतरी असं बोलल्यावर अजित पवारांनी कोणत्या शब्दात याबद्दल बोलायचं, आणि अशा पद्धतीनं कधीच परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती। इतक्या शेलक्या खालच्या दर्जाच्या हीन पातळीचे शब्द वापरणे महाराष्ट्राच्या राजकारणाला पहिल्यांदाच आहे। त्यामुळे तुम्ही ती अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची अपेक्षा करू नये अशी माझी आपणाला विनंती आहे। झालं, त्यानंतर सुषमा अंधारांवरती बोललं गेलं, आता सुप्रियाताईंचा नंबर आलाय, पण या सगळ्या गोष्टींचा मग फॉलोअप घेण्यात विरोधात कमी पडतात असं वाटतं? फॉलोअप तर चालूच आहे ना, त्यासाठी तर आज आम्ही राज्यपालांच्या दारात इथं आलेलो आहे। महाराष्ट्रात त्यांना बडतर्फ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून करावी
ही मागणी महाराष्ट्रात आमची आणि महाराष्ट्रातल्या सर्व अनेक पक्षांची आहे. पण साहेब आतापर्यंत राज्यपालांचा एकंदरीत सगळा कार्यकाळ पाहता अपेक्षा आहे, कारण त्यांची अनेकदा राजकीय भूमिकेवर तुम्ही देखील अनेकदा ठिपका ठेवलेला आहे, या सगळ्यामधून एक अपेक्षा आहे राज्यपालांकडून ज्या पद्धतीने तुम्ही आलात राज्यपाल हे या राज्याचे हेड आहेत, हेड ऑफ द गव्हर्नमेंट. त्यांच्या पुढं ही कैफियत मांडणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. शेवटी महाराष्ट्राच्या सगळ्या घडामोडी यासाठी अंतिम न्याय कुठं मागायचा तर तो इथं मागायचा. त्यामुळं राज्यपाल महोदयांना हे आम्ही मागणी आज केलेली आहे, त्याच्यावर विचार करतील. आंदोलनाप्रकरणी ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र दुसरीकडे ज्या सत्तारांविरोधात आपण म्हणजे पदाधिकाऱ्यांनी आपल्या जी तक्रारी दिल्या होत्या त्याबद्दल एकही गुन्हा दाखल झालेला नाही, काय सांगा? असं आहे की हे पोलिसांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्याची मागणी होते, त्यात गुन्हा नोंद दाखल केलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आणि पोलीस याच्यावर मंत्री असल्यामुळं जर घाबरत असतील तर मी महाराष्ट्राच्या पोलीस दलाला विनंती करेन, आपल्या कर्तव्यापासून तुम्ही चुकू नका. शेवटी सरकार येतात आणि जातात, त्यामुळं या अतिशय गंभीर अशा प्रसंगी त्यांनी आपलं कर्तव्य बजावं हीच मी त्यांच्याकडे मागणी करतो. पाटील साहेब, काल अब्दुल सत्तार म्हटले की माफी मागितली आहे, परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला सांभाळून घेतील असंही त्यांचं वक्तव्य आहे. कसं बघता याच्याकडे? या दरम्यान त्यांचं हा विषय माफी मागून संपतच नाही. तुम्ही जर रोज सकाळी एखादी विधान करता आणि नंतर पाहिजे ती संध्याकाळी माफी मागता, हे आता महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्र खपवून घेणार नाही. अशा पद्धतीने आपण माफी मागितली की हे प्रकरण मिटेल हे समजण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी हे सरकार किती आहे, महिलांचा द्वेष हे सरकारमधले मंत्री कसे करतात, कशा पद्धतीनं यांनी महाराष्ट्रातल्या महिलांच्या बाबतीत यांचा विचार आहे, हे सर्व समोर यायला लागलेलं आहे. आणि म्हणून यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारमधले सहकारी कसे असावेत याचाही एकदा विचार करणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात यांनी जे विधान केलेलं आहे, मला माहीत नाही की देवेंद्र फडणवीस यांना अब्दुल सत्तार जी भाषा वापरतात ती मान्य आहे किंवा नाही. संपूर्ण भारतीय जनता पक्षाला जर अब्दुल सत्तारांची मागणी मान्य असेल तर ते त्यांना बडतर्फ करणार नाहीत, पण जर ती मान्य नसेल तर त्यांनी धाडसाने सरकार येतात आणि जातात. सरकार टिकवण्यासाठी कुणाकुणाला पदरात घ्यायचं आणि कुणाकुणाचे ओझे उचलायचे हे एकदा भारतीय जनता पक्षाने ठरवलं पाहिजे. 24 तासांचा आपण अल्टिमेटम दिला होता पक्षाच्या वतीनं, आता 24 तास जवळपास पूर्ण होत आलेले. पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी दिला असेल. आमची मागणी आज इथे येऊन आम्ही केलेली आहे आणि राज्यपालांनी त्याचा विचार करावा. राज्यपालांच्या बरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी देखील विचार करावा अशी आमची मागणी आहे. सर, आज राजभवन आए हैं, जिस तरह से अब्दुल सत्तार की भाषा सुप्रिया ताई के खिलाफ बोले हैं, क्या कहना चाहिए? इतने नीचे के स्तर पे जाके ऐसे शब्द का इस्तेमाल उन्होंने किया है कि पूरे महाराष्ट्र में लोग उनकी निंदा करने लगे हैं, निषेध करने लगे हैं. अनेक पार्टियों के लोग, अनेक दल के लोग सामने आके उनका निषेध व्यक्त कर रहे हैं. अभी हम यहाँ पे आए हैं, महाराष्ट्र सरकार से उनको बरतरफ किया जाए ऐसी मांग लेके आए हैं. और ऐसे मंत्रियों को अगर आप मंत्रिमंडल में रखेंगे तो इस सरकार के प्रति महाराष्ट्र के लोगों की भावना बदल गई है और भी बदलेगी. और महिलाओं के तरफ देखने का इनका जो दृष्टिकोण है ये सामने आ रहा है. भारतीय जनता पार्टी जैसी पार्टी अगर अब्दुल सत्तार के जो शब्द का इस्तेमाल उन्होंने किया है, ये पहले बार नहीं हुआ. 2-4 दिन के पहले उन्होंने कलेक्टर को पूछा चाय पिए होंगे, वो ना कहा तो उन्होंने बोला कि दारू पिए होंगे. तो ये जो उनके बर्ताव है, मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी को अगर अब्दुल सत्तार के ये बिहेवियर मान्य है तो लोग तो देख रहे हैं क्या हो रहा है, लेकिन हमारी मांग है उनको बरतरफ करने की आवश्यकता है. जितेंद्र आव्हाड यांना काल जो चित्रपटाचा शो आहे तो बंद केला, त्या ठिकाणी मारहाण देखील झाली. 100 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला या प्रकरणात. कुठं?
ठाण्यामध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडला त्यावेळी जितेंद्र आव्हाड त्यामध्ये गेले, तो शो पूर्णपणे बंद केला. त्यावेळेस कार्यकर्त्यांना प्रेक्षकांना देखील मारहाण आव्हाड यांच्या समोरच काही लोकांना मारहाण सुद्धा एनसीपीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केली. असं आहे, हर हर महादेवमध्ये आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर सिनेमा काढणं, चित्रपट काढणं याला कोणाचाच विरोध नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनेच नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिलेली आहे. त्याबद्दल कधीही आम्ही कोणाच्या व्यक्त होण्याला मर्यादा आणावी अशी आमची भूमिका नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करून पाहिजेल तसा दाखवायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात वेगळी माहिती द्यायची लोकांना, हे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा महाराष्ट्रातला कुठलाही मावळा सहन करणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला लहानपणापासून माहीत असणारा जो इतिहास आहे, त्यापेक्षा आता वेगळा इतिहास तयार करण्याचं आणि चित्रपटाच्या माध्यमातून तो दाखवण्याचं काम जर हर हर महादेव सिनेमात असो किंवा कुठल्याही सिनेमात असो, तर त्याचा विरोध करणं हे महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आज करायला लागलेला आहे. त्यामुळं जितेंद्र आव्हाडांच्याबरोबर पक्षाचेच कार्यकर्ते होते असं म्हणण्याची गरज नाही. अनेक कार्यकर्ते असतील. लोकांची महाराष्ट्रात भावना आहे की छत्रपती संभाजी महाराज यांनी कोल्हापूरच्या त्यांनी काल वक्तव्य केल्यावर तर सगळ्यांचंच त्याकडे लक्ष गेलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीचे सिनेमे लोकांच्या समोर आणणं आणि इतिहासाची मोडतोड करून नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला विरोध राहणारच. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिल्यानंतर चित्रपट रिलीज झाला, त्यामुळे कुठेतरी सेन्सॉर बोर्डावर आक्षेप होतो या निमित्तानं. नाही, तुम्ही गल्लत करताय. सेन्सॉर बोर्ड दाखवलं जातंय, स्टोरी काय दाखवायची ते डायरेक्टरचा, स्टोरी रायटरचा प्रश्न आहे. स्टोरीबद्दल सेन्सॉर बोर्ड आक्षेप घेत नाही. त्यामध्ये जी स्टोरी दाखवलेली आहे ती स्टोरी जर चुकीची दाखवलेली असेल तर त्याची जबाबदारी ही प्रोड्युसरची, डायरेक्टरची आहे. आता तुम्ही फार आक्षेपार्ह काही दृश्य दाखवलं तर त्याच्यावर सेन्सॉरशिप चालू असते, त्यातल्या भाषेवर सेन्सॉरशिप चालू असते. पण घटनाक्रम किंवा घटना बदलून वेगळी घटना दाखवणं याला सेन्सॉर कंट्रोल करू शकत नाही अशी माझी माहिती आहे. माझं ज्ञान कदाचित या क्षेत्रात कमी आहे फार, पण माझी सूचना अशी आहे की ज्यांनी हे सिनेमा दाखवला त्यांनी त्यातली मोडतोड इतिहासाची करण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा महाराष्ट्रातली जनता निषेध करते. ऐतिहासिक महामंडळाचे किंवा अभ्यासक जे आहेत यांची कुठेतरी नियुक्ती पुढील काळामध्ये व्हावी अशा पद्धतीने तुम्ही मागणी करणार का? कारण की ज्या पद्धतीने चित्रपट येत आहेत, अनेक चित्रपट आले, बाजी प्रभू देशपांडेंपासून हर हर महादेवपर्यंत ही सगळी चर्चा सुरू आहे. या संदर्भात आपली काय मागणी आहे? असं आहे की अशा पद्धतीचे ऐतिहासिक चित्रपट आणण्याची पद्धत आता अलीकडे सुरू झाली आहे आणि प्रयत्न चांगले होत आहेत. मी सगळे चित्रपट चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही. अतिशय चांगले उत्तम सिनेमे देखील लोकांच्या समोर यायला लागले आहेत. आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंनी एक परवा सिनेमा आग्र्याची सुटकेच्याबद्दल वर्णन करणार होता. पण असा हा सिक्वेन्स आणि पूर्वीचा इतिहास याच्यात गफलत करण्याच्यासाठी जर होत असेल, मला वाटतं सेन्सॉर बोर्डाला ते एक ॲडिशनल काम दिलं पाहिजे किंवा त्यांना मॅन्डेट दिलं पाहिजे की ऐतिहासिक चित्रपट असेल तर हेही पहा, असं केंद्र सरकारने सेन्सॉरला बोर्डाला कळवलं पाहिजे. आणि असं असताना सिनेमा सुरू असताना लोकांनी तिकिटाचे पैसे दिले होते आणि शो सुरू असताना अशा पद्धतीनं प्रेक्षकांना तिथून बाहेर पाठवणं हे योग्य आहे किंवा मारहाण करणं? कारण प्रेक्षकांची काय चूक आहे त्याच्यात, डायरेक्टर आणि याच्यामध्ये प्रेक्षकांना देखील मारहाण झाली आहे. मला नक्की कोणता प्रकार झाला तुम्ही आता सांगताय तोच पहिल्यांदा मला समोर आलेला प्रकार आहे. त्यामुळे नक्की काय झालं हे मी माहिती घेईन आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देईन. आता मला एक्झॅक्ट काय आहे माहिती नाही. सर, अजून एक अनिल परब यांच्यावर दापोली रिसॉर्टमध्ये परत एकदा गुन्हा दाखल झाला आहे. 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे फसवणूक केली प्रकरणात. किरीट सोमय्या वारंवार आरोप करत होते आणि त्याच्यातनं आता इथं असंघटित रोजगार होता तो प्रचंड मोठ्या प्रमाणात बंद झाला. अनेक त्याचे फॉलोआउट आहेत. अनेक रुपया महाग म्हणजे डॉलर महाग व्हायला लागला. त्यामुळं डॉलर 83 रुपयापर्यंत गेला. हे सगळं पी चिदंबरम यांनी त्याच दिवशी सांगितलेलं होतं की याचे परिणाम, मनमोहन सिंग साहेबांनी सांगितलेलं होतं की याचे परिणाम असे होतील.
ते परिणाम 6 वर्षात भारतामध्ये दिसायला लागले. सर, हर हर महादेव फिल्म को लेके जो विवाद हो रहा है, एनसीपी की तरफ से भी विरोध हो रहा है, क्या कहना? हर हर महादेव में ये ऐतिहासिक मूवी है और उसमें इतिहास अलग ढंग से बताया गया है. जो घटना नहीं घटी है वैसी घटनाओं को बताया गया है और उसमें जो पात्र है वो भी अलग अलग जो पात्र है उनके नाम साहब जिस इलाके से आते हैं उस इलाके में ही वो घटना हुई थी. सबको मालूम है वहाँ पे एक स्तंभ है, वहाँ भी नाम लिखे गए हैं. लेकिन वो सारे जिस ढंग से बताया, इसलिए महाराष्ट्र में जो संभाजी महाराज, जो छत्रपति संभाजी महाराज कोल्हापुर के, उन्होंने भी उसके ऊपर बयान किया था. ये महाराष्ट्र के और देश के सामने हर हर महादेव के माध्यम से जो स्टोरी बताई गई है वो सच स्टोरी नहीं है. और छत्रपति शिवाजी महाराज के ज़माने का इतिहास अगर बदल के कोई बताता है तो महाराष्ट्र की जनता वो सहन नहीं कर सकती. सर, ये नोटबंदी को लेके भी 6 साल हो गए हैं, क्या कहते हैं? 6 साल में जो डिटोरिएशन इकोनॉमी का हुआ, डॉलर इतना बढ़ गया, हमारा रुपया कमज़ोर हो गया, हमारे भारत में जो असंगठित वर्ग है उनके हाथ का काम कम हुआ, बेरोजगारों की संख्या देश में बढ़ गई, इंडस्ट्री की इन्वेस्टमेंट आज कम हो रही है. ये सारी चीज़ों को देखते हुए नोटबंदी का निर्णय योग्य था या न था, इसके ऊपर अब लोग निष्कर्ष पे आ रहे हैं और लोगों को लगने लगा है कि जितने तभी चलन में पैसे थे उससे भी ज़्यादा चलन में आज पैसे हैं. इसका मतलब हमारी प्लास्टिक के नोट की, प्लास्टिक करेंसी का इस्तेमाल जितना बढ़ना चाहिए तो वो नहीं बढ़ा और मार्केट में पैसे पहले से भी ज़्यादा अभी है. इसका मतलब ये है कि नोटबंदी का जो उद्दिष्ट था वो सफल नहीं हो रहा है और इसीलिए 6 साल के बाद भी अगर ये परिणाम है तो मुझे लगता है कि देश की जनता को ऐसा लगता है की नोटबंदी का निर्णय गलत था. शेवटचा प्रश्न आहे, हर हर महादेवचं तुम्ही सांगितलं की चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला तर राष्ट्रवादी त्याला विरोध करेल, तुमची भूमिका आहे. याचा अर्थ आता महाराष्ट्रभरात राष्ट्रवादी सगळे शो बंद करणार आहे का? आणि मग ठाण्यात जसं घडलं तसं काय पाहायला मिळेल? आम्ही कोणाला असं करा आणि तसं करा सांगितलेलं नाही, त्यामुळं मला माहीत नाही कोण काय करतंय. पण हा उत्स्फूर्तपणाने, राष्ट्रवादीच नाही, उत्स्फूर्तपणाने महाराष्ट्रातले तरुण याच्यात चिडलेले आहेत, हे तर मात्र खरं आहे.